श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, देवघरात अन्नपूर्णाची मूर्ती कुठे ठेवावी. तसेच बघा, तुम्ही देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळात तर ठेवली नाही, मग ठेवली असेल तर आपल्यासोबत नक्की काय घडत आहे हे ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. मग हेच जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी ही असतेच. मग आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही आपण ठेवलेली आहे. मग आता असं एकही घर नसेल बघा तिथे बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती नाही. मग घरामध्ये अन्नपूर्णा देवीची स्थापना केलेली असते. देवी अन्नपूर्णेला देवाऱ्यामध्ये आपण तांदळामध्ये स्थापन करतो, हे सर्वांनाच माहीत आहे. घरामध्ये आपण अन्नपूर्णा मातेला तांदळामध्ये स्थापन करतो, पण ते तांदूळ नंतर काय करावे, ते तांदूळ किती दिवसाला बदलावे आणि त्या तांदळाचं काय करायचं. आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती, एक समाधान, ऐश्वर्य या सर्व गोष्टींची इच्छा ठेवून आपण अन्नपूर्णा मातेला तांदळात ठेवलेलं असतं. मग अन्नपूर्णा मातेला तांदळात ठेवण्याऐवजी आपण या धान्यामध्ये ठेवल्यामुळे घरात कधीही अडचणी येणार नाही. घरात सुख समृद्धी टिकून राहील, त्याचबरोबर घरात पैसा येईल, बरकत होईल. तसेच घरामध्ये बघा, जे काही तुम्ही काम कराल ते देखील यशस्वी होईल. अन्नधान्याची कमतरता कधीच भासणार नाही. मग देवाऱ्यात ठेवत असतो आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती, मग कोणत्या दिशेला ठेवावी आणि अन्नपूर्णा मातेचा फोटो स्वयंपाकघरात लावायचा असेल तर तो सुद्धा कोणत्या दिशेला लावावा. तसेच बघा, आता अन्नपूर्णा म्हणजे अन्नधान्यामध्ये वास्तव्य करणारी देवी जी माता पार्वती आहे. देवी अन्नपूर्णेची पूजा अन्नधान्यांनी केली जाते. जर आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आपण एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यांची पूजा करू शकता. असे केल्याने सुद्धा अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याचे पुण्य आपल्याला नक्कीच प्राप्त होतं. आता बघा, देवी अन्नपूर्णेला देवाऱ्यात तांदळात तर स्थापन करतात, पण ते तांदूळ खूप दिवस बदलत नाहीत. तांदूळ ओले होतात आणि त्या तांदळाला छोटे छोटे तुकडे होऊ लागतात. अशाच तांदळात अन्नपूर्णा मातेला जर आपण ठेवलं तर खूप मोठा वास्तुदोष आहे. घरामध्ये यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, घरामध्ये खूप अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अन्नपूर्णा मातेला जर आपण तांदळात स्थापन केलेलं असेल तर ते तांदूळ असे तुकडे होत असतील तर समजा कधी बदलायचे. तसेच बघा, तुम्ही देखील ही चूक करतात का, तर ही चूक बघा आत्ताच सुधारली पाहिजे. आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येऊ लागतात. जर देवाऱ्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर त्यातील तांदूळ आपण रोज बदलले पाहिजे. रोज आपल्या घरामध्ये भात बनवतोच, आपण भात बनवता वेळी त्यामध्ये ते तांदूळ टाकून द्यायचे आहेत. किंवा जर आपण रोज भात बनवत नसाल तर आपल्या तांदळाच्या डब्यात ते तांदूळ टाकून द्यावे आणि दुसरे तांदूळ आपण त्या वाटीमध्ये ठेवून अन्नपूर्णा मातेला स्थापन करावं. असं केल्याने सुख समृद्धीची देवी अन्नपूर्णा देवी आपणास आशीर्वाद देते. आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. तसेच बघा, देवपूजेचे खूप साधे सोपेच नियम असतात, पण त्याकडे आपण काळजीपूर्वक लक्ष देत नाहीत आणि मग आपल्याला कुठेतरी बघा जे दोष आहेत ते लागून जातात. अशा छोट्या छोट्या चुका जर तुम्ही करत असताल तर वेळीच आवर घाला किंवा त्या चुका सुधरा, घरामध्ये अडचणी येणार नाहीत. त्याचं कारण बघा, आपण ह्या चुका जर करत राहिलो, समजा आपल्याला वाटत नाही ज्यावेळी आपण अन्नपूर्णा मातेला तांदळामध्ये स्थापन करतो, देवीची मूर्ती रात्रभर तांदळामध्ये राहते, त्यामुळे ते तांदूळ अभिमंत्रित होतात. त्यामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो, त्यामध्ये माता अन्नपूर्णेचा गंध असतो. म्हणून ते तांदूळ आपण आपल्या स्वयंपाकामध्ये वापरले तर आपल्या मनामध्ये वाईट विचार येणार नाहीत, आपल्या मनात नकारात्मक विचार येणार नाहीत, आपले आरोग्य सुदृढ राहील आणि आपल्या घरातील लोकांची प्रगती सुद्धा होईल. घरातील सर्व लोकांमध्ये प्रेम एकता टिकून राहील. म्हणूनच अन्नपूर्णा मातेला देवाऱ्यात स्थापन केलेलं असेल तर ते तांदूळ रोजच्या रोज बदलले पाहिजेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा वापर आपण रोजच स्वयंपाकात केला पाहिजे. घरात अन्नपूर्णा मातेचा फोटो नक्कीच असायला पाहिजे. देवाऱ्यात सुद्धा अन्नपूर्णा मातेला स्थापन केलं पाहिजे. देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती शिवलिंगाच्या डाव्या भागाला ठेवली पाहिजे आणि माता पार्वती यांचा शुभ आशीर्वाद आपण प्राप्त होतो.
देव्हाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेला स्थापन केल्यानंतर त्यांची रोज पूजा केली पाहिजे आणि नवीन धान्य रोज बदललेलं पाहिजे. तर मंडळी, माता अन्नपूर्णेला तांदळाच्या ऐवजी अन्य कुठल्या धान्यामध्ये स्थापन केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा भरकत येऊ लागतो. बघा, शास्त्रानुसार अन्नपूर्णा मातेला मूग डाळ अतिशय प्रिय आहे. म्हणून एका वाटीमध्ये किंवा तुम्ही ज्या वाटीमध्ये अन्नपूर्णा मातेला ठेवलेला आहे त्या वाटीमध्ये तांदूळ घ्यावे आणि मूग डाळीमध्ये अन्नपूर्णा मातेला स्थापन करावं आणि हे रोजच्या रोज बदलावे. यामुळे आपल्या घरात पैसा टिकतो, अन्नधान्याला बरकत येते. मूग या धान्यावर बुध ग्रहाचा प्रभाव आहे. बुध ग्रह बुद्धीचा दाता, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो पैसा येतो त्याचा कारक सुद्धा बुध ग्रह आहे. कारण मंडळी, आपण किती पैसा कमवतोय, किती मेहनत करतोय, पैसा तर घरामध्ये येत आहे पण तो कुठे जातोय हे लक्षात आपल्या येत नाही. आता बुध ग्रह खराब असे तर सुख समृद्धीची देवी अन्नपूर्णा मातेला मुगाच्या डाळीमध्ये ठेवल्यामुळेच आपणास अनंत प्रकारचे लाभ होतात. तांदळामध्ये माता अन्नपूर्णेला स्थापन करत असताल तर एकदा ही सेवा करून बघा, तुम्हाला सुद्धा फरक नक्कीच जाणवेल आणि तुमच्या घरामध्ये पैसा बरकत येऊ लागेल. तसेच स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असणं महत्त्वाचं मानलं जातं. अन्नपूर्णा मातेचा फोटो आपण आपल्या किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये लावत असतो, पण तो फोटो कुठल्या दिशेला असणं शुभ आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार आपलं स्वयंपाकघर हे आग्नेय दिशेला असणं महत्त्वाचं मानलं जातं. तर पूर्व भिंतीला आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकता. त्याचबरोबर आपण आग्नेय कोपऱ्यात सुद्धा अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकता. तर मंडळी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण गॅस ज्या जागी ठेवतो त्याच्या एकदम वरच्या बाजूस अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू नका. आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा बघा, आपण फोडणी वगैरे देतो, समजा आपण स्वयंपाकात करतो त्यावेळेस हा जो धूर आहे तो पूर्ण देवीच्या फोटोला लागू शकतो. म्हणूनच आपण स्वयंपाकघरामध्ये ज्यावेळी प्रवेश करतो त्याच्या समोर अन्नपूर्णा मातेचा फोटो असावा. म्हणजे आपण स्वयंपाकघरामध्ये दारातून अन्नपूर्णा मातेचे दर्शन घेऊनच स्वयंपाकघरात प्रवेश केला पाहिजे. स्वयंपाकघराच्या दरवाजाच्या समोर जर आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकत नसाल, शक्य नसेल, आपल्या किचन ओट्याच्या वर गॅसचा एक स्टाईल असते, अशा जागी समजा तुम्ही लावू शकता, पण थोडं बाजूला, म्हणजे आपला स्वयंपाकाचा धूर फोटोला लागला नाही पाहिजे. घरातील अनेक यानं बघा वास्तुदोष दूर होतात. अन्नपूर्णा मातेचा फोटो अवश्य लावला पाहिजे. देवाऱ्यात सुद्धा अन्नपूर्णा माता स्थापन केली पाहिजे. तर बघा, अन्नपूर्णा अन्न साठवते, तिथे सुद्धा अन्नपूर्णा मातेची स्थापना करू शकता. असं केल्याने घरात सुख समृद्धी कायम टिकून राहते. अजून एक महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो नसेल किंवा देवाऱ्यात सुद्धा अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आपण काय करावे, तर एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ भरावे आणि एक सुपारी ठेवावे. आपल्या किचन ओट्यावर ही वाटी ठेवून द्यावी. असे केल्याने अन्नपूर्णा माता स्थापन केल्याचे पुण्य आपणास लाभते. बघा, अन्नपूर्णा मातेचा फोटो आपण लावलेला आहे, पण हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या भिंतीला आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावणार आहोत त्या भिंतीलाच बाथरूम लागून नसावे. जर असं आपल्या घरामध्ये चूक होत असेल तर आपणास दोष लागतो. यामुळे घरात पैसा बरकत येत नाही, पैसा टिकत नाही. त्याचबरोबर ज्या भिंतीला आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावलेला आहे त्या भिंतीला चपला व बूट लागून ठेवू नका. असं केल्यानं सुद्धा घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करते. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अन्नपूर्णा देवी कशा पद्धतीने समजा आपल्या घरामध्ये ठेवायची, दिशा, धान्य कधी बदलायचे याबद्दल सविस्तररित्या जाणून घेतलेला आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.